एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज मला उठायला थोडासा उशीरच झाला. आज मी सूर्यदेव उगवल्यानंतर मी उगवले. आता घेते डिटॉक्स वॉटर. आणि काल भांडेच घासले नव्हते रात्री, लक्षातच नाही, कारण लवकर झोपायचं होतं. लवकर तर झोपले पण उठलेच नाही, कारण थंडी एवढी जास्त वाजत होती. लेकिन हम योगा स्किप नहीं करेंगे. अगोदर मी भांडे घासणार आहे, कारण किचन ओटा परत ओला होईल, परत स्वयंपाक करता येणार नाही. त्यामुळे अगोदर भांडे घासेल आणि नंतर मग योगा करेल आणि नंतर मग भाजी करून घेईल आणि मग बाकीचं असं आवरेल. भांडे इम्पॉर्टंट आहेत. मस्त ऊन आले, उन्हाला असं बसा वाटेल. चला भांडे घासून घेते आणि मग योगा करू. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मागे नवा. क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा. दंबो तिच्या आहे जगात स्थान. तर काही भांडे झाले आणि मी विचार करते की आधी मी झाडून घेते, कारण जर मी योगा केला ना नंतर मला डायरेक्ट भूक लागेल आणि मग मी बनवत बसेल आणि मग खूप जास्त वेळ होईल. तर मी अगोदर झाडून घेते, म्हणजे सर्व क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर मग मी योगा करून मग नाश्त्याला बनवते. ओके, चलो. तर काय झालं झाडून काढून, आणि केस इग्नोर करा माझे. खूप जास्त फ्रेश वाटते आता घराला क्लीन बघून. सर्व काही आवरलं आता, तर फक्त भाजी वगैरे करायची योगा करून. तर चला आता योगा स्टार्ट करते मी. आणि आज माझ्याकडे एकच फोन आहे, सो मी योगा रेकॉर्ड नाही करू शकत, कारण मला ह्याच्यामध्ये योगा लावायचा आहे आणि दुसरा फोनला चार्जिंग नाही आहे, 0% चार्जिंग आहे. रात्री मला लक्षातच नाही लावायचं. सो चला आता स्टार्ट करूया. झाला योगा करून आणि आता मी घेते बनाना अँड मिक्स सीड्स. अगोदर मला आवडत नव्हतं, पण आता आवडायला लागले. एन्जॉय करून खाते मी. आज विचार केला होता हेअर वॉश करावा, पण मंगळवारीच केलंय, त्याच्यामुळे डबल नाही. स्किन किती ग्लो करते यार. 2000. आवरून आंघोळ वगैरे केली मी आणि आता बनवते भाजी. थोडी जास्त भाजी मी घेतली, एकदा पाण्यातून धुतली, आता दुसरी वेळे आणि पाणी सांडलंय अरे ते चुकून. आणि इकडे बघा मी कांदा लसूण आणि मिरचीची हे बनवत होते ठेचा, तर फुटतच नव्हतं, म्हणून मी जेवढं झालं तेवढंच केलं. आणि इकडे मी डाळ पण भिजवून ठेवली आहे. डाळ जास्त झाली काय, भाजी पण जास्तच आहे म्हणा, रात्री सहित आहे ना.
चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवन काय झालं, भाजी वगैरे बनवून झाली, मावशी गेल्या चपात्या बनवून, मी बसले होते काम करत. तर आता 1 वाजलाय, 1-1:30 वाजला असेल, टाइम बघितलाच नाही मी, वाजलाय. तर आता जेवण करून घेते मी अगोदर, खूप भूक लागली आहे, सकाळी थोडंच खाल्लं होतं. तर चला पटकन जेवण करून घेऊ आणि मग बाकी मग काम करत बसू. पहिले पेट पूजा फिर सब काम. तर चला, जेवायला मी भाजी कशी बनवली दाखवते यार. मेथीची भाजी मला जमत नाही, बट बनवली आता. बघा तुम्हीच कशी झाली आहे काय नाही. अशी बनली आहे. हे बिना तेलाची चपाती, भरपूर असं सॅलड. ओके, तर चला मी जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. तर काहीच झालं माझं काम आणि हे असं तुम्ही इग्नोर करा, कारण मला खूप जास्त झोप येते आणि वॉकिंगला जाऊच वाटत नाही आहे. मुझे मोटिवेशन चाहिए. खूप म्हणजे खूप जास्त झोप येते, डोळे माझे दिसत असेल आणि हा डोळा मला सकाळपासून न सुजल्यासारखं वाटते. चायनीज आहे मी ब्रो. उद्या त्याला ऐका, 5 वाजलेत, मला वॉकिंगला जायचं आणि मला भूक पण लागली आहे जेवण करून सुद्धा. एवढं फुल जेवण केलं होतं तरीसुद्धा. आणि मला ना, तुम्हाला वाईट वाटेल बट मला बर्गर खायची खूप जास्त इच्छा होती. मला अगोदर बर्गर ना अजिबात आवडायचं नाही, बट मागच्या 6-7 महिन्यापासून खूप जास्त आवडायला आणि मी ते खूप जास्त खात होते. आणि आज मला परत खावं वाटेल, कारण आता 15 दिवस झाले मी नाही खाल्लेलं. काय करू मी, कंट्रोल करेल मी, कारण मला पाव ब्रेड हे पदार्थ खायचे नाही आहेत. सो कंट्रोल, तुझ्या कंट्रोल. तर चला मी पटकन चेंज करते आणि आपण कपडे पण वाळलेले मला काढायचे, ते आता रात्री बहीण आल्यावर किंवा मी रात्री आल्यावर मग काढेल. तर चला आता मी पटकन चेंज करून घेते आणि आज अगोदर वॉच घालते, नाहीतर मी आज पण विसरून जायचे. आणि मग आपण जाऊ वॉकिंगला. चला. तर काही झाले मी घरी आणि खूप जास्त थकले बाई, एवढं जास्त कंटाळा आला ना. तरी पण माझ्या 10,000 स्टेप्स आज पूर्ण झाल्या नाहीत. कालच्यापेक्षा कमीच झाल्या. काल तरी 8,500 झाले, आज तर 8,000 झाल्या. 8,086. ओके, कारण मला बहिणीला घ्यायला जायचं होतं, त्याच्यामुळे मला लवकर यावं लागलं, नाहीतर मी 10,000 करूनच येणार होते पूर्ण. आणि मला भूक पण लागली होती म्हणून आले. काय करू, भूक इम्पॉर्टंट होती ना, नाहीतर मला चक्कर झाली असती. मग एवढं घर चालून 5:45ला स्टार्ट केलं होतं मी, 6:50पर्यंत नाही, हां राईट, 5:45ला चालू केलं होतं. तर 5:45पर्यंत, 6:50पर्यंत चालत होते, बट तरी पण 10,000 पूर्ण नाही झालं. आणि मी तेवढं वेळ थांबू पण शकले नसते, कारण आता तुम्हाला नाही सांगू शकत, समजून घ्या. तर चला आता फ्रेश होते आणि चेंज करते आणि अगोदर ठुसते, भूक लागली आहे ना. चला. सर आले, सर मला विचारत होते की तुझी बहीण व्लॉग बनवते का. मी म्हटलं हो, म्हटलं मला वाटलं तर कुठं बघेल काय. मग मी म्हटलं हो, तर मग सरांनी कसं काय बघितलं. तुला वाटलं काय तुझं बी म्हणतात का? हां, मला वाटलं आता माझे बघितले का काय म्हणलं. मग पुन्हा सर काय म्हणतात, आणि मी माझ्या म्हणजे मॅडमच्या मोबाईलवर बघितले. मग सरांनी त्यांच्या रील्स स्क्रोल करताना तुझेच व्हिडिओ येत होते. मग सर मध्ये तुझे व्हिडिओ येत होते आणि मग मी सरांनी विचारले मग हे कोण आहे म्हणून. तर मग तर त्याच्यामध्ये मी पण दिसले म्हणे एका व्हिडिओमध्ये. मग सरांनी म्हणले म्हणे हे आमच्याच कंपनीमध्ये. एवढं हसू येत होतं मला. मग सर मला विचारत होते, आणि तू पण रील्स बनवतीस का म्हणून. मग बनव का बनवतो. आणि ते लिंकचं काय म्हणत होते, काय लिंक हा, सर म्हणत होते म्हण की तिचे व्हिडिओ बघून मॅडम म्हणतात म्हण की मला हे घ्यायचे ते घ्यायचे, लिंक. किती कोइन्सिडन्स असतोय ना.
मला वाटलं पण नव्हतं की म्हणजे बघत तिकडं असेल. कोणी हा ना म्हणजे बघ ना, म्हणजे लेडीज बघतात पण मग हा. ते बघतात म्हणून त्यांच्या नवऱ्याला बी कळतं. उद्या विचार. सो गाईज झालं माझं जेवण आणि स्किन केअर सुद्धा झाली. आता आता मला लॉंग व्लॉग एडिट करायचा बाकी आहे माझा, तो पण अनलिस्ट करायचा आहे. सो हे काम राहिले माझं लास्ट. 8च वाजलेत, 8:30 पर्यंत करून घेते आणि नंतर मग झोपी जाते. आणि तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू.